पाप वाढतात. जी माणसं कीर्तनाला येतात ती जागरण करतात त्यांचा चेहरा चमकतो, आणि जी उजागरा करतात त्यांचा चेहरा लाल पडतो. आणि ज्यांचा चेहरा लाल पडतो ना ती कामाने वरपटलेली माणसं असतात, आणि ज्यांचा चेहरा चमकतो ना त्यांनी कामावरती विजय प्राप्त केलेला असतो. चेहरा माणसाची वृत्ती आणि प्रवृत्ती शिकवतो. चेहरा माणसाचा भाव शिकवतो. चेहरा माणसाची क्रीडेट नीतिमत्ता शिकवतो. चेहऱ्यामध्ये पावर आहे. आणि हे एक जे सूत्र सांगितलं ना की तुम्ही उजागरा आणि जागरणातला भाव ओळखा. आज आपण देवीच्या जवळ जो उजागरा करतोय हा उजागरा नाही, हे जागरण आहे. हे जागरण शिवाजी महाराज स्वतः करायचे. सईबाई गेल्यानंतर सोयराबाईंसोबत 7 पत्न्या घेऊन 9 दिवस जिरे टोप बाजूला ठेवून आईचा भूत्या म्हणून उपवास करायचे. आणि उपवास करून 7 पत्न्या 2 मुलं राजाराम आणि संभाजी महाराजांना घेऊन घरोघरी जाऊन सांगायचे, आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी. वासुदेव हरिनाम संपला, वासुदेव हरिनाम संपला. दहा पाच घाला जीवू आम्ही तुमच्या गोंधळाला येऊ. काम कोदव खरा मारा जिथे विठूचे देऊळ जिथे विठूचे देऊळ तिथे तुकयाचा गोंधळ. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी. ज्या तुकोबारायांच्या मांदियाडीत शिवबा राजे तयार झाले ते शिवबा सांगायचे, 7 पत्नींना 2 मुलांना आणि आऊ साहेबांना घेऊन आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी. काय सांगायचे ते? काम कोद बकरा मारा तुझा विठुबाईचा बरा. अरे किती पत्न्या घेऊन? 7 पत्न्या घेऊन 2 मुलं. कोणत्याही इतिहासाच्या लिखाणात मला असं दाखवा 7 वासने जिजाबाईण्याची जित्रा धराधरी जाईल. आपल्या घरमध्ये एकच वंश आहे. जास्तीत जास्त 2 जास्तीत जास्त 3, पण 3 दारेन तिरपा मुसळा एक नवी मुसळ ठिकाणवर. 7 बायांचा एक पती. काय शांतता असेल जी उद्या घरात. आणि आपल्या घरात एकच तरी बी हरतालिका तीन ती पण चहा देत ते फिरायनी आणि पोऱ्या चोका दिला. एक असा राम ना दिली बावड्या चोका दिला मी असा दिप दिले लगेच चोका तरी फेक दिनी तिने
म्हणते कराय बावड्या काय करा ना तू ऐकी की लिशीन गावे गाव सांगत फिरशी म्हणे हो तू बेरडशे त्या म्हणता कराय तू पोरं कसं गई म्हणे तिने हार आली काय त्या बाया बायाच्या फिरत नव्हतं तुम्हा पोऱ्यानी जाणार ना करा. एक लक्षात ठेवा जेथे वैष्णवांची भारांची मांदेआडी भेटली तुम्हाला सावध होऊन माझ्या ताईंनो 9 दिवसाच्या 9 साड्या घालण्यापेक्षा 9 विचार तुमच्या अंतःकरणात राबवा तरी नवरात्र नाही. अशा हजार बाया आहेत महाराज. एवढं तेवढं जरी काही झालं इतकं तितकं जरी भांड्याला भांडं लागलं बाबा तर 20-20, 25-25 हजार रुपयाच्या पोरे कमावतात. त्या पोरसले बाया अशा तवस पुदीसन चोपडाल राहतील शिरपुरले राहतील आणि ज्या मायबापाचे दुनियानं कष्ट करत त्या गावात पाचवीचं पाणी करानात गुडघाचं पाणी करानात नाही विचार केला सावध राहू. अरे सर्व सुख सुविधा आहे. आज तुम्ही 9 दिवसाच्या 9 साड्या घालतात. याच खानदेशाच्या प्रांतात आम्ही लहान होतो हे जिभू लहान होते हे नाना हे बाबा जेव्हा लहान होते अहो आमच्याच आईला 9 साड्या भेटायच्या नाही. आमच्या आईला 9 ठिगडांचं लुगडं आम्ही पाहिलंय महाराज. पण तुम्हाला एक सांगू मी हे टाळ्या वाजवण्यासाठी नाही बोललो. आज एक कलरनी साडी माझी बाई गोड दिकत नाही अशी 17 ठिगळायचं आम्ही माय गोड देखील आहे. रूप त्या रूप मी तर ती मायले शांतता की आहे मी. अरे आपला गरमा 2160 रुपयानं तेलनं डबा आते सासरा नवरा लई राहणार. अरे निम्मे बाया अशा आहेत की तिथे 3 पावशेर तेल मध्ये दिवाळी सौ पोरे दिवस साजरी करेल. ज्या बाईसने नक्टभर तेल मध्ये दिवाळी साजरी करी त्या बाईसना गरमा आज 350 रुपये किलो ना तांदूळ कुत्रास पाठी काही राहणार. मग त्या बाया बोलावत नाही काय गरमा त्या सावध व्यक्तीने तो जमाना दा केले आणि त्या सासवा जर गरमा कटकट करायला लागण्यात तर बाबा टचटच बोलतील तुम्ही माय सैन व्हावनी तुम्हाला बाप सैन व्हावनी म्हणजे नवऱ्यानी माय आणि बाप चालवत नाही आणि 9 दिन कोरा उपास जर सुख लागू पडतील का त्या येडी का ती देवी. 18 हात 18 हातांमध्ये शस्त्र आहे तिच्या. जर एखाद्या नजिकात ना मट्टा किती देवी देवी टाकून माहिती तुम्हाला सासूना लुगडाच सापून लावत नाही बा सासरा कपडाच लिहायचा वहींवर दोरीवर टाकच बा. देवी दाखव नाही का अंतर्जामी जानत साचा मन का उपरी एकही वाचा. माझ्या ताईंनो तुम्ही 8 दिवसापासून हट्टहास करत होत्या ज्यांच्या परिस्थित्या चांगल्या त्या बाया कि मला 9 दिन 9 साड्या पाहिजे बा. तुमच्या नवऱ्यांनी तुम्हाला तुमच्या पतिदेवांनी 9 दिवसाच्या 9 साड्या आणून दिल्या. फक्त मला इथंच दुःख वाटतं की जी बाई सावध होईसन 9 दिन 9 साड्या मागण्या तिला ती बाईनी नवरा जर इथलं बी सांगती माले 9 साडीच मा एक साडी कमी लया पण तुम्ही बी मायले एक नवी साडी लय जा. ती बाईले कोणताच दिन उपास धरण करत कोणताच दिन नाही. आता उपास बी धरा ना पाय मग चपल्या बी ठेवा नाही पण डोका मग शेप ना किडा ठेवा ना. कस काय देवी नांदी देवीला आणायचंय ना. माझ्या ताईंनो तुम्ही जागरण करण्यासाठी आलेले आहेत. मी उजागरावाल्या बाईचा अनुभव तुम्हाला सांगतो. 1.5 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी जसा उन्हाळा चालत होता ना 22 वर्षाची पोरगी 1.25 महिन्याचं लेकरू आणि तमाशाच्या फडावर नाचत होती. आम्ही युट्यूबला पाहिलं. युट्यूबला पाहून तो नंबर काढला आणि त्या नंबरवरती मी त्या मुलीची मुलाखत घेतली. म्हटलं का रे बेटा त्या मुलाला तुला दूध पाजताना मी शूटिंग मध्ये पाहिलं. ज्या फडावरती ज्या स्टेजवरती तू नाचत होती ना त्याच्याच पाठीमागे तुझ्या लेकरासाठी झोका बांधलेला होता. अरे जर आम्ही अशा मोठ्या मोठ्या साऊंड मध्ये कीर्तन केली ना एखादं पोरग रडलं ना तर साऊंड समजू देत नाही. जी पोर तमाशाच्या फडावर नाचते छातीला लावलेलं पोरग दूध पिता पिता तोडते आणि झोक्यात टाकून फडावर नाचते. तिला विचारा आयुष्य काय कठीण आहे. तिला विचारा कुटुंब पोसण्यासाठी काय करावं लागतं. तिला विचारा
पोटाची भूक आणि पैसा आणि गरिबी काय शिकवते. त्या मुलीने मला जिभू एकाच वाक्यात शांत केलं, म्हणे बाबा आतापर्यंत आम्हाला खडे मारणारे आले, आम्हाला शिट्ट्या मारणारे आले, पण बेटा का ग तुझं छातीचं पोरग तोडून तू झोक्यात टाकत होती, असा बेटा म्हणणारा एकही आला नाही. आम्ही 1000 स्टेज वरती नाचत होतो, 1000 लोकांचं मनोरंजन करत होतो, 1000 लोकांच्या समोर आमच्या शरीराचं प्रदर्शन करत होतो. त्या मुलीनं कंठ घातल्यावर सांगितलं, महाराज मला देहाचं प्रदर्शन करायला नाही पटत, मला अंग हलवायला नाही पटत, माझं अंग उघडं ठेवायला नाही पटत, पण माझ्या नशिबीने आणि माझ्या गरिबीने आणि माझ्या प्रारब्धाने मला या टेजपर्यंत आणलं. अरे ज्या बाईला तमाशाच्या फडावर अंग उघडं करायला लाज वाटते आणि आपल्या घरातल्या बाया साड्या पट्टीत नाही येते आपल्या बाईसले, नको तो शृंगार करताना अंग प्रदर्शन करतात. तुम्ही शृंगार करावा आपल्या पतीसाठी, शृंगारात नटावा आपल्या पतीसाठी. जी बाई सावध आहे ना, जिचा नवरा संध्याकाळी घरी येतो ना, ती संध्याकाळी पती येत नाही तोपर्यंत शृंगार करते. पण मी अशा 1000 बाया पाहिल्या आहेत, नवरा उन्हा शृंगार करा नाही आणि नवरा मी तर शॉपिंग करा टाइमले शृंगार करा ना. मी प्रश्न करतो तुम्हाला सावध होऊन, तो शृंगार लोकांसाठी केला का नवऱ्यासाठी केला? द्या मला उत्तर. शरीर आणि शरीराचं सौंदर्य एकदा का ज्याची आपण धर्मपत्नी झालो, तर वारकऱ्यांमध्ये सांगितले की ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे. जसं त्याच्यासाठी मंगळसूत्र घातलं तर तेरे फुलो से भी प्यार, तेरे कांटो से भी प्यार, तू गम दे या खुशी दे, अरे हम तो आहे तैयार. त्याच्यासाठी नटा, त्याच्यासाठी रुसा, त्याच्यासाठी सर्व शृंगार करा. जगासाठी काय करता? जगासाठी नटून नाव ठेवतील लोक. पण जी माणसं तमाशाला जातात त्यांनी कानाचे पडदे उघडून ऐका. ती पोरगी मला सांगत होती, महाराज तुम्ही जागरण करणारी माणसं आहेत, आम्ही उजागरा करणारी माणसं आहेत. तुमचा लोक पाया पडतात, पाया पडून पैसा देतात, पण आमचं नशीब लबाड आहे. आम्हाला पैसा कमी भेटतो, पण कोणी शिट्ट्या मारतो, कोणी अंगावरती बॅटरी चमकवतं. बऱ्याच तरणे बाण पोरगाव अंगावरती शिट्ट्या मारेल, दगड फेकेल, वाईट नाही वाटत. पण आमच्या बापाचा वयाचा माणूस जेव्हा खालून आम्हाला सांगतो दगड मारून की हे गाणं वन्स मोर कर, त्यावेळेस सांगतो या जगतजननी भवानीला असं काय स्त्री बनून आमच्या पदरी पाप घातलं? काय तुझ्या दरबारी आम्ही असा सूड केला असेल की बापाच्या वयाचा माणूस खडा मारून मला सांगतोय नाचायचं? अरे जी जी वयस्कर माणसं कीर्तनाला जातात ना त्यांचं पुण्य आहे, पण जी माणसं तमाशाच्या फडाजवळ बसतात आणि आपल्याच पोरीच्या वयाची पोरगी जेव्हा नाचताना दिसते आणि जेव्हा डोळे मारतात, दगडे मारतात आणि शिट्टी मारतात, तेव्हा मला असं वाटतं कशाला पापाचा घडा भरतात, कशाला पाप जिंकून आणतात. अरे ज्या दिवशी तमाशाच्या फडावरती पोरगी नाचताना दिसेल आणि नाचणाऱ्या पोरगीमध्ये आपण ज्या दिवशी आपली पोरगी शोधू ना की नाही हो ती 3 नंबरची पोरगी नाचते ना, ती जणू काही माझ्या सोनचिडी सारखी दिसते, माझ्या बबडी सारखी दिसते, तसंच तिचं नाक आहे, तसेच तिचे गाल आहेत, बिलकुल तशीच तिची उंची आहे. ज्या दिवशी आपल्या नजराचा पडदा असं शिकवेल त्या दिवशी समजून घ्यायचं पडून या गेली झोप, होते पाप वाढते जाईल पाप. वाणी शुद्ध करा, नजर शुद्ध करा. ती तमाशातल्या पोरगीकडे नाचताना आपली पोर म्हणून पहा. 1000 पाप जळून जातील, 1000 पाप चालली जातील, पण नाही काही माणसं सुधरत. मग काय येतो हा पॅरेलस, काय येतो हा अटक, का होतात तोंड वाकडी, का तारुण्यपणात एवढे आजार आपल्याला ग्रासतायत? अशा 1000 पाप हृदयात घुसघुसली ना, अशा 1000 पापांचं ओझं केलं ना, अशा 1000 पाप जाडायचे असतील तर आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. या कीर्तनातनं घेऊन जा.
हे जे मित्रमंडळाने आयोजन केलेला कार्यक्रम, हे जे बारशाच्या निमित्ताने केलेला कार्यक्रम आणि हे योगेश दादांनी, गौरव दादांनी आम्हाला इथं बोलवलेला कार्यक्रम, या कार्यक्रमात जी तरुण मंडळी आज कीर्तनाला हजर आहात, हीच मंडळी काल तमाशाच्या फळापर्यंत ही जाईल. या तमाशाच्या फळापर्यंत जाणाऱ्या पोरांनो, ज्या दिवशी तमाशाच्या फळावरची पोरगी नाचताना दिसली का तुम्ही असं म्हणाल ना की ही पोरगी माझ्या बहिणीसारखी आहे बुवा, त्या दिवशी हा देश सुखी राहील, त्या दिवशी ही माती आनंदाने झुलणार आहे. त्या दिवशी म्हणावं लागेल, धर्माचे पालन केले पाखंड खंडन, याची आम्हा करणे काम वीज वाढवावे ना. हे जे मी इथं बोलतोय ना, या व्यासपीठाचा तो मान आहे. एवढंच मला बाहेर बोलू द्या, नाही कोणी ऐकून घेणार. पण माझ्या दादांनो, या संपूर्ण हरिओम सांस्कृतिक मित्र मंडळाच्या तरुण बांधवांचे आभार मानतो की आज एक असा तुम्ही समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमात अनेक मुलांच्या हृदयापर्यंत या शब्दांचा घाव जाईल. जी पोरं तमाशाच्या फळावर नाचणाऱ्या पोरीला वासनेचं भांड समजतात, त्या वासनेच्या भांड्यात जर आपली बहीण पाहिली ना, तर हा भारत देश अच्छे दिन यायला वेळ लागणार नाही. आणि हे ज्या दिवशी समजेल त्या दिवशी म्हणून घ्यायचं की ही ओल छाया साधूंनी आम्हाला दिली, ही ओल छाया या दुर्गा मैयाने आम्हाला दिली. आणि या ओल छायेचा अनुभव तुकोबराय आपल्या आयुष्यात घेऊन सांगतात की आम्ही सावध झालो, हरीच्या जागरणाला आलो, वैष्णवांची मांडी आडी भेटली, पाप पडून गेलो आणि घडलेल्या सर्व वृत्तांतात आम्ही सुखी झालो. अभंगाचं